ज्यावेळेला लोकसभेची निवडणूक झाली त्यावेळेला महाविकास आघाडीचं काम आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी केलं. दिवसाचा रात्र केला. सकाळपासून आम्ही प्रचारामध्ये सहभागी असायचो. केलं हे सांगण्याचं कारण म्हणजे काय उपकार केले असं सांगण्याचं कारण नाही. महाविकास आघाडीचा धर्म पाळण्याचं मी काम केलं. मध्यंतरी मला पुण्यामधल्या कसबा मतदारसंघाची सुद्धा पोटनिवडणुकीची जबाबदारी माझ्यावरती दिली होती. मी जवळपास 1 महिनाभर सुद्धा तिथं प्रचारामध्ये सर्व यंत्रणा त्या ठिकाणी घेऊन आम्ही तिथं काम केलं. मी म्हणत नाही माझ्यामुळे दंगेकर निवडून आले, परंतु पक्षाचा जो आदेश होता त्या आदेशाप्रमाणे मी तिथं देखील इमाने बरे काम त्या ठिकाणी केलं. पक्षाने मला बऱ्याच वेळेला निरीक्षक म्हणून मग कधी कर्नाटकमध्ये असेल, कधी लातूरला असेल त्या ठिकाणी पाठवलं. मी तिथेही प्रामाणिक काम केलं आणि तुम्ही रिझल्ट पाहिले तर त्या ठिकाणचे बरेचसे उमेदवार हे पक्षाच्या माध्यमातून निवडून येण्याचं काम तिथं झालेलं आहे. त्यामुळे असं काय कुठल्या दबावाखाली मी निर्णय कधी घेतला नाही. आजपर्यंत कधी त्या पद्धतीची माझी वाटचाल नाही. शेवटी कार्यकर्त्यांची सुद्धा घुसमट होत होती आणि शेवटी सातत्यानं तुम्ही जिथं निष्ठेने राहताय तिथं निष्ठेने तुम्हाला त्या ठिकाणी त्या पद्धतीचं जर का योगदान मिळत नसेल तर त्या पद्धतीची कार्यकर्त्यांची ती भूमिका होती. राजगड कारखान्यामुळे तुम्ही हा निर्णय घेतला अशी चर्चा आहे बोर्डमध्ये. नाही, राजगड सहकारी साखर कारखाना एक सहकारी संस्था आहे. आपण पाहिलं असेल माझी लोकसभेच्या अगोदरच या राजगड सहकारी साखर कारखान्याची मान्यता असल्याची बातमी आपण प्रसिद्ध केलेली होती. ती अगोदरच निवडणुकीच्या अगोदर प्रसिद्ध झालेली होती. निवडणुकीनंतर ती माझं कर्ज जे मिळालेलं कर्ज होतं ते त्या ठिकाणी तुर्तास स्थगित ठेवण्यात आलेलं आहे. माझं कर्ज रद्द केलेलं नाही, तुर्तास स्थगित आहे. त्यामुळं तिथं एक निश्चित अडचण आहेच. आता माझ्यासारख्याला असं वाटतं हे सुद्धा आमच्या पक्षश्रेष्ठींनी सुद्धा ह्याच्यामध्ये लक्ष घालणं गरजेचं होतं ना. आज केंद्रामध्ये सरकार नाही, ठीक आहे, हा NCDCचा निधी होता किंवा राज्य सरकारला मिळालेला होता. मग केंद्र सरकारमध्ये विरोधी पक्ष म्हणून सुद्धा आवाज करण्याची गरज होती. आवाज तिथं उठवायला पाहिजे होता. राज्य सरकारमध्ये सुद्धा विरोधी पक्ष नेते म्हणून आवाज उठवायला पाहिजे होता, पण ते उठवताना दिसत नाही. ठीक आहे, आता माझं व्यक्तिगत कोणावरती आरोप किंवा काय असं नाही आहे. आता मी माझ्या पद्धतीनं माझं कुटुंब असेल, मी आजपर्यंत इमाने बरे पक्षाचे प्रामाणिक काम केलेलं आहे. आता काय सर्वसामान्य कार्यकर्त्याची भूमिका जी आहे ती आता त्या ठिकाणी मी जाणून